श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्। कान्ताय कल्याणगुणैकधाम्ने नवद्युनाथप्रतिमप्रभाय नारायणाय श्रीप्राणनाथाय नमस्करोमि। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशत्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारथान्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। अस्मद्पूज्यगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। हरिः ओम्। हरिः ओम्। चोदयन्तमथ गन्तुमादरात् तत्र धर्मजमजं प्रणम्य सः सौख्यतीर्थकविलोकनायको वेदनायकपुरस्सरो ययौ। काल आपण मागच्या सर्गात पाहिलो, म्हणजेच 8व्या सर्गामध्ये भगवान वेदव्यास श्रीमदाचार्यांकडे भेटून त्यांना नारायण आश्रमाला घेऊन गेले. नारायण आश्रमामध्ये गेल्यानंतर नारायण भगवंतांना भेटून नमस्कार करून आचार्यांनी त्यांच्यासोबत तात्विक वार्ता चालू केली. त्यानंतर नारायणाने मध्वाचार्यांना सांगितले की आपला अवतार ब्रह्मसूत्राचे विशिष्ट भाष्य लिहिण्यासाठी आणि श्री वेदव्यासांचे सिद्धांत जगाला सर्वत्र विशिष्ट रूपाने उपदेश करण्यासाठी आहे. आपण भूमीवर जा आणि अनेक ग्रंथ लिहा म्हणून सांगितले. तेव्हा आचार्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन आज्ञा स्वीकारून व्यासांच्या जोडी आपल्या व्यासाश्रमाला निघाले. मोठ्या भद्रीला आले. येऊन अनेक दिवस मोठ्या बद्रीमध्ये राहून वेदव्यासांची सेवा करत राहिले. अनेक रहस्य प्रमेय त्यांच्याकडून ऐकून घेतले. त्यांना सोडून जाणे शक्य नव्हते. त्यांना वेदव्यासांना सोडून म्हणजे गुरूंना सोडून जाणे शक्य नव्हते, म्हणून त्यांना आपल्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न करून घेतले व आपल्या अनंत मठाला वापस निघाले. आनंद तीर्थचे मन वेदव्यासाने भरून गेले होते. एक क्षण पण ते गुरूंना सोडून राहत नव्हते. सतत त्यांचे चिंतन करत राहायचे. तेथे गुरु श्री मध्वाचार्य अनंत मठाला येत आहेत ही वार्ता सर्वत्र पसरली. आचार्य जेव्हा अनंत मठाला आले, त्यांची वाट बघत असलेले त्यांचे शिष्यगण भक्त अतिशय आनंदी झाले. त्यांना खूप आनंद झाला. आनंद कसा झाला सांगतात की सीता मातेचा शोध करून संदेश घेऊन हनुमंत जेव्हा वापस आल्यानंतर जे वाट बघणारे जांबुवंतादी कपींना झाला होता, सेवंतिका पुष्प घेऊन भीमसेन वापस आल्यानंतर पांडवांना जो आनंद झाला होता, तसाच या मध्वशिष्यांना आनंद झाला. आचार्य आल्यानंतर त्यांचे खूप स्वागत करून त्यांना सर्वांनी प्रत्येक आपापल्याप्रमाणे त्यांचे स्वागत केले. तिथे अग्निशर्मा नावाचा एक भक्त होता, ब्राह्मण पंडित होते. त्यांनी आचार्यांच्या पुढे भिक्षा आणून ठेवली व अनेक पंडितांनी 8 ते 10 लोकांना
पुराईसारखी भिक्षा आणून ठेवली. आचार्यांनी कोणालाही नाराज, कोणालाहीचेही मन दुखू नये म्हणून सर्वांची भिक्षा एकाच वेळी संपूर्ण भिक्षा स्वीकारली. विशेष रूपाने नारायण आणि वेदव्यासांनी जी आज्ञा दिली त्यांच्या आज्ञेनुसार, नारायण भगवंताच्या आज्ञेनुसार आचार्यांनी ब्रह्मसूत्राचे भाष्य लिहायला सुरू केले. त्यांचे अर्थविवरण सुरू केले. आचार्यांचे अर्थविवरण वेदव्यासांना अतिशय सममत होते. त्या सूत्रात त्यांनी श्रीहरी निर्दोष आहे, गुणपूर्ण आहे आणि जो त्यांना असे मन समजून त्यांच्यावर जो प्रेम करतो, देव त्यांना अपरोक्ष ज्ञान देऊन त्यांना मुक्ती करतात इत्यादी लक्षणं त्यांच्यामध्ये अभिव्यक्त होत होत्या. आचार्य जे काही सांगतात, आपले शब्द अभिप्राय व्यक्त केल्यानंतर वेदव्यासांचे अनेक उदाहरण देतात. संपूर्ण ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांचे 10% वाक्य आहेत आणि 90% वेदव्यासांचे पुराण, श्रुती, स्मृती इत्यादीमधून ते अनेक ग्रंथांमधून प्रमेय सांगितलेले आहेत. आचार्यांचे भाष्य सामान्य जनाला पण ते कळते. बालसंगमपि बोधयद भृशम दुर्निरूप वचनंच पंडितैः अप्रमेय हृदयं प्रसादवत सौम्यकांतीच विपक्ष भीषणम. आचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अपशब्द, अर्थ, व्यर्थ शब्द अशी त्या कोणतीही दोष नाही. तसेच श्रीमदाचार्य 32 लक्षणाने युक्त आहेत. त्यांचे भाष्य विवरण सगळे सूत्रार्थ आणि सूत्र विवरणाच्या अंगाने परिपूर्ण आहेत. आपल्यापूर्वीचे 21 भाष्यकार लिहिले गेले होते. 21 भाष्यकार, त्याच्यामध्ये अनेक त्यांनी काही चुका होत्या, ते आचार्यांनी सर्व खंडन करून त्याचे अर्थ सांगितले आणि त्याचे सर्व ब्रह्मसूत्रामध्ये विवरण केले. श्रीमदाचार्यांच्या पूर्वी 21 भाष्यकार होते. त्यांचे नाव असे आहेत: भारती विजय, संविदानंद, ब्रह्मघोष, शतानंद, उद्वर्त, विजय, रुद्रभट्ट, वामन, यादव प्रकाश, भर्तृप्रपंच, द्राविड, ब्रह्मदत्त, भास्कर, पिशाच्च, विजयभट्ट, रामानुज, विष्णुक्रांत, वादींद्र, माधवदास, शंकराचार्य हे 21 भाष्यकार यांच्यापूर्वी लिहिले होते. परंतु या सिद्धांतामध्ये विष्णू सर्वोत्तमत्व कोणीही लिहिले नाही. विष्णू सर्वोत्तमत्व केवळ आचार्यांनी लिहिले. आचार्यांचे हे अद्भुत भाष्य त्यांच्या एक अक्षरांच्या लेखकाला गंगा नदीच्या काठी एक अद्भुत विष्णूचे मंदिर बांधून लोकार्पण केल्यानंतर जे पुण्य मिळते ते आचार्यांचे भाष्याच्या एक शब्द लिहिल्याने तो पुण्य मिळतो. गांग मंगल तरंग भंगदा प्रांत सुश्रीहरी वेश्मकृत्स्महा यदगतै कृतम वर्ण लेखकः सत्यतीर्थ इह भाष्यमा लिखत. सत्यतीर्थ आचार्य सांगतात, आचार्य सांगत असताना सत्यतीर्थ हे संपूर्ण ब्रह्मसूत्राला त्यांनी लिपिबद्ध केले. त्यांचे पुण्य किती आहे, अपरिमित आहे, त्यांची आपण कल्पना करू शकत नाही. आचार्य संचार क्रमाने गोमती तीरावर आले. तिथे अनेक भाष्य
सभामध्ये वेदांचा अपौरुषत्व प्रमाणपूर्वक ते स्थापित करत होते, मांडत होते. एके दिवशी एक राजाने त्यांच्या वेदाचे मंत्रोच्चारणावर संशय व्यक्त केले. वेदाच्या पठणाने कारियज्ञ केल्याने पाऊस होतो, हे केल्याने ते होते, ते केल्याने हे होते, हे सर्व निरर्थक आहे, असे तो राजा म्हणाला. तेव्हा श्रीमदाचार्य सांगतात, वेद निरर्थक नाही, त्याच्या प्रयोग करणाऱ्यांच्या वर अवलंबून आहे. तेव्हा राजा म्हणतात, नाही, मला मान्य नाही. तेव्हा श्रीमदाचार्य एक बीज मागवले आणि ते बीज स्वतःच्या हातामध्ये धरून बीज मुठीमध्ये धरून मंत्र म्हणू लागले. वनस्पती मंत्र म्हणाले की तिथेच थोड्याच वेळात त्या बीजाला कोंब आला, पान फुटले. राजाने ते पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाला व आचार्यांना साष्टांग दंडवत घातला व क्षमा मागितला व शरणागत प्राप्त केला. आचार्यांनी तिथून पुढे संचार करीत करीत पुढे निघाले व गोदावरी नदीच्या तीरावर आले. तेव्हा तिथे अष्टांग संहित वेदांची सेवा करणारे अत्यंत निष्णांत असंख्य असे पंडित तिथे राहत होते. श्रीमदाचार्यांच्या जोडी समूहाने व नंतर एकेकाने व्यक्तिशः अनेक पंडितांनी एक व्यक्तीने आपापल्या वेदांगाचे आचार्यांसोबत चर्चा केली व त्या चर्चेमध्ये वादविवादामध्ये ते पराजित झाले. नंतर आचार्यांना ते प्रार्थना केली, आपण वेदाचे भाष्य प्रवचन करा, आम्ही ऐकतो. तिथे शोभन भट्ट नावाचे एक सामवेदी ब्राह्मण अत्यंत महान असे पंडित होते. ते सर्व शास्त्रामध्ये पारंगत होते, अद्भुत विद्वान होते. शोभन भट्ट ते सुद्धा आचार्यांचे भाष्य ऐकत होते. सर्वप्रथम श्रीमदाचार्यांचे भाष्य ऐकण्याचे फळ हे शोभन भट्टांना मिळाले होते. ते भाष्य ऐकून आनंदित झाले व आचार्यांचे शिष्य झाले. नंतर श्रीमदाचार्यांनी त्यांना संन्यासाश्रम दिला व त्यांचे पद्मनाभ तीर्थ नाव ठेवले. सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी त्यांना अनेक प्रांतांमध्ये पाठवून दिले. ते मध्व सिद्धांताचा प्रचार करीत करीत दुर्वादींना पराजित करत ते अत्यंत अद्भुत व्यक्ती मानले गेले. अनेक पंडितांमध्ये आचार्यांनी दक्षिणावर्तन शंखाप्रमाणे त्यांना शोधून घेतले. पद्मनाभ तीर्थ लोकांना सांगत आहेत की मध्व संप्रदाय दक्षिणाभिशंखाप्रमाणे आहे, अर्थात उजव्या बाजूला चंद्र असलेला शंखासारखा आहे. याच्यामुळे योग्य व्यक्तींनाच महिमा माहीत होते. जो चुना करणारे व्यक्ती असतो तो चुना करतो, शंख सगळे जाळून त्याचा चुना तयार करतो. पण त्या चुना बनवणाऱ्या व्यक्तींना माहीत नाही की ह्या दक्षिणाभिवर्त शंखात जळत नाही, त्याचा चुना होत नाही, म्हणून तो शंख फेकून देतो. पण त्यात एक मध्यम व्यक्ती व्यापारी तो शंख पाहतो, उचलून घेतो. तो शंख दक्षिणाभिवर्त शंख आहे म्हणून तो म्हणतो हे मोठ्या व्यक्तीला दिले तर याचे पैसे मिळतील. म्हणून तो शोधत श्रीमंत व्यक्तीला शोधतो. एका राजाला ते शंख देतो, त्याच्याकडून 1000 रुपये प्राप्त करून घेतो. परंतु तो तिसरा व्यक्ती जो शंख घेतला तो बुद्धिमान उत्तम व्यक्ती असतो. तो शंख घेतो व नित्य आदराने श्रद्धेने नित्यपूजा करतो.
व त्याला अन्नसमर्पण करीत राहतो, अन्नदान करत राहतो व अनंत संपत्ती प्राप्त करून घेतो. एक अज्ञानी व्यक्ती चुना होत नाही म्हणून शंख फेकतो, मध्यम व्यक्ती पैशासाठी तो विकतो व उत्तम व्यक्ती त्या शंखाची नित्य पूजा करतो व देवकृपेने सुख संपत्ती प्राप्त करून घेतो. मध्व सिद्धांत असाच आहे. ह्याचे महत्त्व जाणून त्याचे अध्ययन करणाऱ्यांना मोक्ष सारखे अनुपम अशी संपत्ती प्राप्त होते. अप्रमेयमतिशास्त्रमीदृशं यस्त्यजत्युपनतं दुर्लभं तस्य तुल्यमतिरेष दुर्जनो नाथवा सदृशोस्ति नीचधीः. त्याच्यासारखा सामान्य कोणीही नाही. मध्व सिद्धांत माहीत करून घेत नाही असा सामान्य दुर्जन मूर्ख व्यक्ती कोणीही नाही. तसेच आचार्य पुढे प्रचार करीत पुढे निघाले. तेव्हा उत्कल देशामध्ये ओरिसा राज्यामध्ये आचार्य संचार करीत होते. तिथे एक विद्वान पंडित असा श्यामशास्त्री म्हणून एक विशिष्ट विद्वान होते. ते स्वतः पराक्रमी होते. ते युद्ध करायचे आणि ते राजघराण्याचे मुख्यमंत्री होते आणि विष्णू देवालयाच्या संरक्षणासाठी त्यांनी युद्ध केले होते. अनेक युद्ध केले होते. आचार्यांचे भाष्य ते ऐकून आकर्षित झाले व त्यांचे ते शिष्य झाले. त्यानंतर आचार्यांनी त्यांना संन्यास देऊन परत राज्यभार सांभाळून संन्यासासाठी पाठवून दिले. परंतु त्या राजाचा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला पीठावर बसून राज्याच्या गादीवर बसून राज्यभार देऊन परत तुम्ही या अशी त्यांना आज्ञा केली. 12 वर्षानंतर राजाच्या पुत्राला सिंहासनावर बसून पुन्हा आचार्याकडे निघाले. निघत असताना त्या राज्यातले काही ज्येष्ठ व्यक्ती ते सर्व म्हणाले की तुम्ही 12 वर्ष आमचे राजा वारल्यानंतर तुम्ही राज्य सांभाळला, तर तुम्हाला काय धन दौलत काय पाहिजे असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता. तेव्हा मला काही नको, मी एक संन्यासी आहे, मला आपल्या कोशाग्रहामध्ये असलेली मूल रामदेवाची मूर्ती, सीतामातेची मूर्ती द्या. म्हणून ती मूर्ती घेऊन आचार्याकडे आणून दिली. ते म्हणजेच नरहर तीर्थ. नरहर तीर्थांनी ती मूर्ती आचार्याकडे दिल्यानंतर मध्वाचार्यांनी 90 दिवसपर्यंत श्रीमदाचार्यांनी त्या मूर्तीची पूजा केली. नंतर ती मूर्ती उत्तरादी मठाची परंपरा तुम्ही चालवा म्हणून ती मूर्ती पद्मनाभ तीर्थांना, मूल सीतामाता मूल रामदेव ही पद्मनाभ तीर्थाकडे देऊन नित्यपूजा आणि आपल्या मठाचा प्रचार करा, मध्व सिद्धांत श्री उत्तरादी मठाचा प्रचार करा म्हणून ती मूर्ती दिली. पद्मनाभ तीर्थाकडून नरहर तीर्थांकडे, त्यांच्यानंतर माधव तीर्थांकडे, त्यांच्यानंतर अक्षोभ्य तीर्थांकडे, त्यांच्यानंतर टीकाचार्याकडे अशी ते मूर्तीची पूजा चालूच राहिली. आज तागायत ती मूर्ती श्री उत्तरादी मठामध्ये आपले परमपूज्य गुरु जगद्गुरु श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज पूजा करत आहेत. आपले भाग्य आहे, ती मूर्ती फार 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 जुनी आहे. आचार्यांचे असे कार्य करीत आचार्य उडपीला परत आले. पूर्वी एका संदेशवाहकाकडून आपले ब्रह्मसूत्र भाष्य लिहिलेले आपल्या गुरुजीकडे फार पूर्वीच पाठवून दिले होते. अच्युत प्रेक्षाचार्यांचे एक शिष्य श्रीमदाचार्यांपेक्षा मोठे ज्येष्ठ यती होते.
ते पहिल्यांदाच भाष्याचे त्यांनी अध्ययन केले होते आणि अत्यंत संतुष्ट झाले. अद्वैत शास्त्र अत्यंत अग्रेसर असणारे अच्युत प्रेक्षाचार्य आचार्यांचे भाष्य बघून अतिशय संतुष्ट झाले आणि आपले जीवन सार्थक झाले म्हणून समजून घेतले व नंतर उत्तम पद प्राप्त झाले. एके दिवशी आचार्य अनंतेश्वर देवालयामध्ये पाठ सांगत होते. पाठ सांगत असताना शिष्यांना दिवा लावायचे आठवणच राहिली नाही. त्या एवढे मग्न झाले होते पाठ सांगत असताना. अंधार कधी पडला आणि हे त्यांना लक्षातच आले नाही, त्याचे भानच राहिले नाही. म्हणून सर्वत्र अंधार पडलेला अचानक उजेड पडला, प्रकाशमय वातावरण झालं. थोड्या वेळाने पाठ संपल्यानंतर सर्व शिष्य आचार्यांना म्हणाले, एवढा उजेड कुठून आला एकदम? आम्ही तर कोणीही दिवा लावला नाही. तेव्हा आचार्य सांगतात, तिथे मी जेव्हा पाठ सांगत होतो तेव्हा शेषदेव तिथे बसले होते. पुढे ब्रह्मसूत्राचे अर्थविवरण करण्यासाठी ते ऐकण्यासाठी तिथे आले होते. शेषदेव स्वतः बसले होते. पुढे ते भाष्यावर अर्थ लिहिणार आहेत असे आचार्यांनी सांगितले. शेषदेव म्हणजेच आपले टीकाचार्य जयतीर्थ स्वामी महाराज. आचार्य श्रीमदाचार्यांचे एकदा दौरा करत करत उडपीला आले. मल्पे नावाच्या समुद्र तीरावर बसले होते. तिथे बसून आपले नित्य जप अनुष्ठान पूजा करत असताना त्यावेळी जोराचे वारे सुटले, वादळ सुटले असताना समुद्राच्या मध्यभागी एक मोठे नाव बुडत असलेले किंवा वाळूमध्ये फसले होऊन बुडत असलेले ते आचार्यांच्या दृष्टीस पडले. आचार्यांच्या कानावर शब्द आले, स्त्राही माम, वाचवा म्हणून. तेव्हा आचार्यांनी आपल्या अंगावरची शाटी त्या दिशेने सोडली व ती नाव सावकाश अशी काठावर आली. त्या नावेतले श्रीमंत व्यापारी खाली उतरून आचार्याकडे येऊन नतमस्तक झाले व साष्टांग नमस्कार घातले व अमाप संपत्ती आणून समोर ठेवा अशी सर्वांना दूतांना आज्ञा केली. ते दूत आचार्यांनी सांगितले, मला संपत्ती नको, मी एक संन्यासी आहे. मला तुझ्या नावेवर 2 मोठे जे गोपीचंदनचे खडे आहेत, जे तू द्वारकेहून आणले आहेस, ते 5 फुटाचे उंचीचे, ते दोन्हीही मला ते ढेकूळ किंवा ते दगड गोपीचंदनचे खडे ते माझ्यासमोर आणून ठेव. तेव्हा त्या क्षणात दोन्हीही खडे आणून समोर ठेवून नमस्कार करून ते व्यापारी निघून गेले. आचार्यांनी एक खांद्यावर घेतले, एक खडा हातात धरले व पुढे निघाले. तसंच ते घेऊन उडपीला निघत असताना एक खडा तिथेच फुटला. त्या खड्याचे 2 भाग झाले व त्या खड्यामधून बळरामाची मूर्ती निघाली. आचार्यांनी तिथेच त्या मूर्तीची स्थापना केली. आज तागायत ती मूर्ती तिथे आहे. त्या मूर्तीला वडभंडारेश्वर म्हणतात. दुसरा खडा ते खांद्यावर घेऊन 12 स्तोत्र म्हणत आचार्य उडपीला निघाले. उडपीला आल्यानंतर मध्व सरोवरामध्ये आले. मध्व सरोवरामध्ये पाण्यात बुडवून ती मूर्ती ठेवली. 4 दिवसानंतर ती मूर्ती शिष्यांना सांगितले, ते गोपीचंदनच्या खडामध्ये मूर्ती आहे, ती स्वच्छ धुवून वर घेऊन या. 3 शिष्य मध्ये गेले, स्वच्छ मूर्ती धुतले व मूर्ती काढून वर ठेवले. अशी अतिशय सुंदर देखणी अशी बालकृष्णाची प्रतिमा मूर्ती त्यामध्ये निघाली. मंद हा समृद्ध सुंदरा नंद मतींद्रियाकृतिम सुंदरस इह सन्यधा पयद वंद माकृतिम शुचि प्रतिष्ठया.
इतिहास असा आहे की रुक्मिणी एकदा श्रीकृष्णाला सांगितले की आपण आपली बाललीला मला पाहायची आहे. तेव्हा श्रीकृष्णाने विश्वकर्मांना सांगून ती मूर्ती बालरूपी कृष्णाची मूर्ती बनवली व ती मूर्ती रुक्मिणीकडे दिली. जेव्हा जेव्हा रुक्मिणी त्या मूर्तीची पूजा करू लागली त्यावेळेस तिथे मूर्तीमध्ये प्राण येऊन ती मूर्ती बालक्रीडा सर्व रुक्मिणीला दाखवत होती. श्रीकृष्ण रुक्मिणी असताना ते रुक्मिणीची पूजा नित्य ते करायचे. जेव्हा केव्हा करायचे त्यावेळेस ते बाललीला पाहायचे. कालांतराने द्वारका पाण्यात समुद्रामध्ये बुडाली व ती गोपीचंदनच्या खड्यामध्ये ती मूर्ती झाकून गेली, अदृश्य झाली. ती मूर्ती पहिल्यांदा 2-3 शिष्याने उचलली. जेव्हा आचार्यांनी त्या मूर्तीला स्पर्श केले तेव्हा त्या शिष्यांना जवळपास 30 शिष्यांना गेले तरी ती मूर्ती हलू लागली नाही, म्हणजे हल्लीच नाही. शेवट आचार्य तिथे गेले, मूर्ती उचलून आज उडुपीच्या मंदिरामध्ये जिथे कृष्ण आहेत त्या ठिकाणी नेऊन त्या गर्भगृहामध्ये मूर्तीची स्थापना केली. आज तागायत ती मूर्ती तिथे गर्भगृहामध्ये आपण जाऊन जे दर्शन घेत आहोत ते मध्वाचार्यांनी स्वतः त्यांच्या हाताने नेऊन तिथं स्थापना केलेली मूर्ती आहे. त्यावेळी आचार्यांचे एक नियमपल्ली गुरूंचे एक शिष्य मुलगा होते ते त्यांचे नाव वासुदेवाचार्य. त्याने प्रतिष्ठापनाविषयी यज्ञ करायचे ठरवले. त्या प्रांतात एक मर्डित्ता नावाचा एक व्यक्ती पौरोहित्य करत होता. काही विशिष्ट मंत्राची सिद्धी प्राप्त करून घेतली होती. त्याच्याशिवाय कुठलेही यज्ञ होत नव्हते. तिथे तो यायचा आणि पशुबली द्यायचा. पण वासुदेवाचार्यांना ते मान्य नव्हते. त्यांना सात्विक यज्ञ करायचा होता. मग वासुदेवाचार्यांनी श्रीमदाचार्यांना सांगितले. सर्व हकीकत सांगितल्यानंतर आचार्य म्हणाले, तू सात्विक यज्ञ करायची तयारी करा, मी पाहतो, तू यज्ञ कर. असे आचार्यांनी सांगितल्यानंतर वासुदेवाचार्यांनी भव्य दिव्य अशी यज्ञाची तयारी केली. यज्ञ सुरू केले. यज्ञ संपत आले तेव्हा तिथेच मर्डित्ता येऊन थांबला. विध्वंस करण्यासाठी, यज्ञ भंग करण्यासाठी मर्डित्ता आल्यानंतर आचार्यांनी आपल्या मंत्र त्यांना निग्रह करून त्यांना बस म्हणून बसवले. त्यानंतर वासुदेवाचार्यांनी पिष्ठबली दिली. पिष्ठबली करून, पिठाची बली करून होम हवन पूर्ण संपवले. मर्डित्ता तिथून निघून गेला. त्या यज्ञामध्ये श्रीमदाचार्यांनी होतृत्व म्हणून बसले होते. लाखो लोक या यज्ञासाठी भाग घेतले होते. राजसू यज्ञाप्रमाणे हा यज्ञ झाला. ज्याप्रमाणे भीमाने युधिष्ठिराला बसवून जसे यज्ञ केले होते तसेच हे यज्ञ होते. आपण सांगू शकत नाही. नंतर आचार्यांनी अनेक भक्तांना बोलवून लाखो लोकांना बोलवून ते यज्ञ पार पाडले. नंतर आचार्यांना परत गुरूंची आठवण झाली म्हणून ते परत बद्रीला निघाले. वेदव्यासांची सेवा करत काही काळ तिथेच राहिले व परत कुठलाही त्रास, कुठलाही विजा न होता ते परत वेदव्यासांची आज्ञा घेऊन परत आले. आल्यानंतर पुढचा विषय अजून बराच काही आहे. 10व्या सर्गामध्ये 9वा सर्ग इथपर्यंत आम्ही सांगितले. 9व्या सर्गामध्ये श्रीमदाचार्यांचे विशेष चरित्र आपण पाहिले आहे.
उत्तरादी मठाची सुरुवात परंपरा पद्मनाभ तीर्थ नरहर तीर्थांचे कार्य इति कविकुलतिलकम त्रिविक्रम पंडिताचार्य विरचित सुमध्व विजय महाकाव्ये आनंदंके नवम सर्ग समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सत्यात्मसेना मिरज सांगली खूप मोठे कार्य करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा मराठीच्या विषयी, सर्व भाषेच्या विषयी, विशेष करून मराठीसाठी अनेक पंडितांना घेऊन आनंदाचार्य स्वतः सर्व पंडित लोक प्रयत्न करून मराठीचा प्रचार करण्यासाठी, मध्व संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी हे खूप मोठे कार्य करत आहेत. मला सुद्धा संधी दिल्याबद्दल मी सत्यात्मसेना व सर्व पंडितांचा, आचार्यांचा धन्यवाद मानतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. अक्षयं कर्म यस्पिंपरे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजरः सर्वदैवामृतः कुक्षिगं यश्च विश्वं सदा जागृतं प्रणयामो वासुदेवं देवतामण्डल अखण्डमण्डलम्.